एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आम्ही इतके छान रेडी होऊन कुठे चाललो आहे तर आम्ही चाललो आहे हॉटेलला डिनरसाठी। परवा दिवशीच बाबांचा बड्डे झाला, पण बड्डे दिवशी होती एकादशी, त्यामुळे आम्हाला नॉनव्हेज खाता आलं नाही आणि घरातसुद्धा करता आलं नाही, कारण दसरा आहे त्यामुळे त्याची झाडलोट झालेली। आता इथे बघा अवधूतची कशी मस्ती चालली हे तुम्ही ऐका। हाय कर, हाय। काय खा तू, काय खाणार आहे? तू काय खाणार आहे? मटन मटन खाणार आहे? त्यानंतर इथे आमची थाळी आली। आम्ही स्पेशल मटन थाळी मागवलेली सगळ्यांनीच आणि अवधूतसाठी होता आळणी भात। त्यानंतर येतानाच अवधूतचं असं चाललेलं की मला या एलिफंटवरती बसायचंच आहे, पण येताना पाऊस चालू होता म्हणून त्याला जाताना तरी बसवलंच। आता रात्री मला शूट घेता आलं नाही, कारण यायला आम्हाला खूप लेट झाला आणि आल्यावर ते डायरेक्ट झोपी गेलो, त्यामुळे मी डायरेक्ट नेक्स्ट डेला शूट करत आहे। सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मी माझ्या केसांना तेल लावून घेतलं। इथं कोमट करून थोडंसं मी तेल घेतलेलं आहे, तेच मी माझ्या केसांना मसाज करून घेत आहे त्याचा। खरं तर मला असा मसाज करायला आवडत नाही, रात्री झोपताना मला छान मसाज करून झोपायला आवडतं। मसाज केल्यानंतर जी झोप लागते ती खरंच खूप छान असते, मला तसंच करायला आवडतं। पण मी एका व्हिडिओमध्ये बघितलेलं की रात्री झोपताना तेल लावलं तर आपल्या हेअरफॉल जास्त होतं, त्यामुळे मी आता सध्या तसं करत नाही। सकाळी उठल्यावरतीच सगळे कामं करायच्या आधीच पहिल्यांदा ऑइल लावून घेते, मगच बाकीचे कामं करते, म्हणजे तोपर्यंत ते ऑइल छान मर्ज होऊन जातं। इथे हे जे माझं होममेड ऑइल आहे तेच मी वापरते, कारण याचा फायदा मला खूप आहे आणि मी हे गेले म्हणजे मी 11वी-12वीमध्ये असेल तेव्हापासून यूज करत आहे, कंटिन्यू हेच यूज करत आहे। म्हणजे हे मी आपल्या साध्या पॅराशूट कोकोनट ऑइलपासूनच तयार केलेलं आहे, पण मी यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स घातलेले आहेत ते माझ्या हेअर्सना जे सूट होतील, ज्या प्रमाणात मला हवे आहेत तसे घालूनच मी हे ऑइल तयार केलेलं आहे आणि हे एकदा तरी मी आठवड्यातून एकदा तरी लावतेच, त्यामुळे मला ह्याचं छान बेनिफिटसुद्धा आहे। माझं हेअरफॉल होतो पण खूप जास्त होत नाही, नॉर्मल होतो आणि त्याचबरोबर हेअर ग्रोथसुद्धा होतो। नुसताच हेअरफॉल होतो असंसुद्धा नाही, हेअर ग्रोथसुद्धा माझी व्यवस्थित होते, तुम्ही इथं बघू शकता। माझं म्हणणं हेच असतं की जो आपला हेअरफॉल होणार आहे त्याला तर आपण थांबवू शकत नाही, म्हणजे तसे भरपूर उपाय असतात ते थांबवण्यासाठी, पण आपण जर हेअर ग्रोथवरती हे केला कॉन्सन्ट्रेट केलं तर खूप छान होतं, कारण जे गळणार आहेत केस ते तर गळणारच आहेत, पण हेअर ग्रोथ होणं हे खूप इम्पॉर्टंट आहे असं मला तरी वाटतं। ते झाल्यानंतर मग मी हेअर वॉश करून घेतलं, माझं स्किन केअर रुटीन केलं। मी डेली सनस्क्रीन यूज करते, कारण आपण घरातून बाहेर आत बाहेर सारखं करत असतो आणि कंटिन्युअसली गॅसच्या समोर उभे असतो, त्यामुळं आपल्या चेहऱ्यावरती टॅनिंग येऊ शकते, त्यासाठीच सनस्क्रीन खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं, त्यामुळं मी सनस्क्रीन कंपल्सरी यूज करतेच। स्किनला काही गोष्टी लवकर सूट होत नाहीत, पण ज्या गोष्टी सूट होतात त्या मी कंटिन्युअसली त्याच वापरते, त्यामध्ये बदल अजिबात करत नाही। आता इथे माझं सगळं आवरून झालेलं आहे, आमच्या सगळ्यांचा नाश्ता सकाळी लवकरच झालेला होता, त्यामुळे आता फक्त स्वयंपाकच करायचा बाकी होता। मलासुद्धा आज जरा लेट झालेला, त्यामुळे सिम्पलच काहीतरी बनवायचं ठरवलेलं। आम्ही सगळे लवकर जेवतो आणि टाईम टू टाईम जेवतो, त्यामुळे स्वयंपाकात कधी उशीर झाला मागं पुढं झालं तर थोडासा गोंधळ होतो, पण कधी मला उशीर झाला तर आई सगळं आवरून घेतात। तसं आज आम्हाला सगळ्यांनाच उठायला उशीर झालेला, कारण रात्री थोडा अवधूतला तापसुद्धा होता आणि सर्दीसुद्धा होती, तो खूप किरकिर करत होता आणि तो किरकिर करायला लागल्यावरती त्याला त्याच्याजवळ सगळे लागतात, मम्मा, पप्पा, आजी सगळे लागतात, त्यामुळे आम्हाला तिघांनासुद्धा त्याच्यासोबतच बसावं लागलं। तो थोडा पावसातसुद्धा भिजलेला आणि घरामध्ये गार पाण्यातसुद्धा खेळत होता, त्यामुळे मे बी त्याला सर्दी झालेली असावी, पण घरामध्ये मेडिसिन्स होते त्यामुळे काही जास्त टेन्शन घ्यायचं काम नव्हतं। इथं मी अवधूतसाठी फिक्कं वरण काढून ठेवलेलं थोडं, कारण त्याला वरण आणि भात प्रचंड आवडतो। त्याला कधी म्हणलं की बाळा चपाती खा किंवा भाकरी खा तर नो,
आम्हाला भातच पाहिजे असतो, खूप त्याला भात आवडतो. पण आम्ही कधी कधी त्याला देतो चपाती भाजी किंवा भाकरी भाजी असं देतो. कंटिन्युअसली भात दिला तर त्याला त्याची सवय लागेल, या सगळ्याची सवयच नाही राहणार. त्यामुळे आम्ही ते सुद्धा सगळं देतो. आता इथं माझे चपाती झालं की सगळं जेवण रेडी असेल. आता बाबांनासुद्धा जेवायला टाईम झालेला, त्यामुळे त्यांना सांगितलेलं फक्त 5 मिनटं थांबा, 5 मिनटात तुम्हाला देते. आणि अवधूतला मेडिसिन देऊन थोडं झोपवलेलं, कारण त्याला थोडी अजून कणकण होती. इथे माझी बीन्सची भाजी तयार आहे आणि डाळीची आमटीसुद्धा तयार आहे. आमच्यात रेग्युलर डाळीची आमटी रोज लागते, कधीतरी क्वचितच नसते, पण रेग्युलर असतेच. काय पाहिजे मग ना? हे बघ इथं आहे तुझं. हे बघ दिलंच मी तुला, मग देते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.